नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 7वे जोडस्तंभालेख याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण जोडस्तंभालेख काढणे म्हणजे तो कशा प्रकारे काढायचा याची माहिती करून घेणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथे बघा, एक तुम्हाला उदाहरण दाखवलेलं आहे की शाळेतल्या तुकड्या दाखवल्यात, म्हणजे वर्ग दाखवलेत 5वी 6वी 7वी आणि त्या वर्गांमधील म्हणजे 5वी ते 10वी हे वर्ग दाखवले आहेत इयत्ता, आणि त्या इयत्तेमधील मुलं आणि मुली दाखवलेली आहेत या स्तंभामध्ये. तर याच्यावरून आता आपल्याला जोडस्तंभालेख कसा काढायचा आहे ते बघायचं आहे. आता इथे जोडस्तंभालेखाच्या पायऱ्या बघा काय काय आहेत. आलेख कागदावरती एक्स अक्ष आणि वाय अक्ष त्यांचा छेदनबिंदू दाखवा. जसं आपण नेहमीप्रमाणे दाखवतो तसं हा एक्स अक्ष, हा वाय अक्ष आणि त्यांचा छेदनबिंदू. दोन जोडस्तंभालेखातील अंतर समान ठेवून एक्स अक्षावर इयत्ता दाखवा. म्हणजे एक्स अक्षावर इयत्ता दाखवली आपण 5वी 6वी 10वी पर्यंत, आणि त्यांनी काय केले, समान अंतर ठेवायला सांगितले दोन स्तंभालेखामध्ये. वाय अक्षावरती प्रमाण ठरवा. जसे 1 एकक बरोबर 10 मुले किंवा मुली. वाय अक्षावर मुलांची किंवा मुलींची संख्या दर्शवा. इथे ती दर्शवलेली आहे बघा, विद्यार्थ्यांची संख्या. याप्रमाणे प्रमाण घेतले 1 सेंटीमीटर बरोबर 10 विद्यार्थी, आणि चौकोनामध्ये इथे हे डार्क निळा रंग मुली आहेत आणि हा थोडा फेंट निळा आहे तो मुलं आहेत. ठरवलेल्या प्रमाणानुसार प्रत्येक इयत्तेतील मुलांच्या आणि मुलींच्या संख्या दर्शवणाऱ्या स्तंभाची उंची ठरवा आणि स्तंभालेख काढा. आता आपल्याला 5वीच्या वर्गातले विद्यार्थ्यांची संख्या बघा, मुले 52 आहेत आणि मुली 57 आहेत. मग इथे हे आपण 10 20 अशाप्रमाणे इथे एक्स वाय अक्षावरती घेतलेलं आहे. मग इथे हे आधी काय काढले आपण, हे 52 मुले इथे काढून घेतली आणि ह्या 57 मुली इथे काढून घेतल्या. अशाप्रमाणे हा जोड स्तंभालेख एक तयार झाला. त्याचप्रमाणे बाकीच्या इयत्त्यांचं आपण केलं, आणि हे दोन्ही स्तंभालेख दाखवण्यासाठी त्यांचे वेगवेगळे रंग वापरलेले आहेत. त्यांनी पण आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण वेगवेगळे रंग वापरलेले आहेत. त्याने आपल्याला समजायला आणि तुलना करायला सोपं जातं. इथे हे मला समजले, हे जास्त महत्त्वाचं आहे. जोडस्तंभालेखात सर्व स्तंभांची रुंदी समान असावी. म्हणजे इथे जे आपण स्तंभ बघितले तर ते या स्तंभांमधली जी रुंदी आहे ती समान असली पाहिजे. एकाची कमी एकाची जास्त अशी असू नये. लगतच्या दोन्ही स्तंभालेखातील अंतर पण समान असायला पाहिजे. म्हणजे एक ज्या प्रमाणात अंतरात दोघांमध्ये तसंच तिसऱ्याचं पण अंतर असलं पाहिजे. जोडस्तंभालेखाचा वापर तुलनात्मक अभ्यासासाठी करतात. आता इथे त्यांनी हा स्तंभालेख दाखवला आहे जो आपण आत्ता शिकलो, हा रेषालेख आणि हा वृत्तालेख. आता हा सराव संच 31 आहे. यामध्ये आपण ही प्रश्न लिहून घेतलेला आहे. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर बघा. आता हे आहे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर इथे तुम्हाला दिसतंय बघा. प्रश्न क्रमांक 2. हा आहे प्रश्न क्रमांक 3. इथे हे केंद्र क्रमांक लिहिलेलं आहे वाय अक्षावरती. आहे प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5. लसीचे नाव लिहिले एक्स अक्षावर. प्रश्न क्रमांक 6.